शांताराम भाऊ काही निघून राहिले तुम्ही काही काढून राहिले बैलगाडी सांगा बाबा मला आवाज द्या बरं. आवाज द्यायचा असं बरं बरं बरं. माईच गाडी मायच बैल मायच सर आणि मीच तुम्हाला आवाज देऊ नाही म्हणजे माय लस खेटर राहिलेला तुमच्या मातं. नाही बा आता तुमचं काय वाटते बा कोणाच्या मत आमचं चढते ना बा. नाही म्हणलं गाडी चालली असेल तर म्हणलं आमचे 15 पाईप होते रे तुमच्या वावराकडेच वावर आहे आमचं घेसान तर बाबा मग काय म्हणता कसं करता. आपला मेळ नाहीत ना आम्ही जरा उशिरा येऊ राहिलो ना ते मला कटिंग करून यायचं पहिले आणि त्यातल्या त्यात मग ते मला इंधन रचा लागते ते इंधन गिंधन रचल्यानंतर मी 12-12:30 गाडी काढणार आहो. तुम्ही कोणाची पहा घेऊन जा. अरे एवढे मोठे माणसं तुम्ही शनिवारी कटिंग करता का रे काही बी आपलं आज काय करता कटिंग कटिंग नको करू आज रविवारी करता उद्या काही आपलं काही दिवस नाही समजत मास नाही समजत तुम्हाला काही आपलं. बरं हो कटिंगचं जाऊ दे पण मला ते इंधन रचा लागते ना रे बा मला ते उशीर होते ना मला. आम्ही रचू लागतो ना आता जाऊ का आता रचतो आम्ही आणि बस चला काढा गाडी लवकर चला लवकर चालता का मग चला. असं आहे हो म्हणलं का नाही मग तुम्ही का नाही धोतर वळल्यासारखंच करता. थांबा ना आता चाललो ना आपण आता मला न्यायगिरी जेवण घेऊन तर करू द्या निदान तेवढं तर करू द्या. काय हो घरी काय थकते का चला ना मस्त वावरात निमणी खाली जीवन मस्त निंबू गिंबू येतो आणून मुया घ्या गांधार इकडे तिकडे चला 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 जाऊ दे कुठं बसले हो चला चला. जा बाबा तुम्ही काय ऐकत नाही जा ते बेळ्या घेऊन या आणि आपले ते कोट्यातनीच गाडी लावेला आहे जा जुता गाडी आलोच मी करून. काय वावा गडबड सुरू आहे पाणी द्यायची बापा काय कोणी स्प्रिंकलरचे पाईप घेऊन चालले कोणी खताचे पोते बियाणे वारे वा काय धामधूम आहे गड्या. याचं काय झालं रे बाया गाडीवाल्याचं याचं बी काही नवजल भुजल गेलं वाटते कामातून. दोघा मिळून घेतले ना मग दोघा मिळून घेतले म्हणजे का तूच वापरता का ते स्प्रिंकलर सगळे तूच वापरता का. तू 3 एकराचं झालं ना पाणी आता मग डबल तर 3 एकराला काय लावला होता माय 3 एकराचं होऊ दे ना पहिले तू म्हणजे तू लय हुशार दिसू राहिला मला तू म्हणजे तू पाहून राहिला ना आमचं काही नाही. आणून देऊ का मी तुले आणून देऊ का म्हणलं माय 3 एकर झालं तरी तुला न्यायला काय झालं हा तुला न्यायला पाहिजे होते ना मग ते रिकामी दिसले म्हणून मी लावली आता माझ्या अर्ध झाला आता मी काही देत नाही हो. हे बरोबर नाही तुमचं हे असं बरोबर नाही ना म्हणजे आमचा माणूस मग काही म्हणत नाही म्हणजे तुम्ही फायदा घेता का ते इरीचा पुरा उपसा घेता मग उपसून रोज आम्ही लावायला गेलं की ते इरीत पाणी नाही राहत पाणी आलं की बातच उपसता. आता तू काय मदत करून राहिली माणसाच्या मदत काय करून राहिली तू मग मला काय बोलता येते का मग. एवढा मतलब आहे म्हणून माहित नाही ना बे ले का असे मतलब का काय कामाचे बे दुसरे परके पुरलेले का पण तू काय कामाचा बे बघड्या जास्त काही बोलू नको तू हो एका शब्दात सांगतो तू घेऊन जा बस मोकळा विषय मोकळा आपला हो. तू 10 पाईप आहे ना 10 पाईप घेऊन जा तू तसं मतलब नाही बे 10 पाईप घेऊन जा म्हणून राहिला आता तुझे झाला आता काय 15 दिवस तुला पाणी द्यायचं काम नाही आता मला म्हणजे मग मी खेटी घेतो ते 10 पाईप घेऊन काय होणार मी नाचू का ते 10 पाईप घेऊन. बाबा माय बाबा भाडे जर गेलं माझ्या घरा म्हणून मी सांगू राहिलो मी ढेकलच मारणार तुम्ही 2-2 रुपये पाठी देता आमच्या घरात 1 रुपये पाठी नाही आमच्या घरात पेराचं राहिलं अजून तुम्ही घेता ते 10 तुम्हीच पाणी देता का आमच्या पाईप अजून. जाणं बे घापरा जाणं काय बडबड करून राहिला जाय देत नाही जाय काय करतो ते. आता ढोकळी मारतो राहू दे जगण्या राहू दे तू मारून पाय तुला सांगतो तू मारून पाय फक्त मारून पाय तू आमचेच पाईप पण आम्हाला देते आमचे पाईप अर्धे पाईप आमचे आम्हाला देते. अरे लागला ना रे गोटे काय मारला बे थांब म्हणू अबे थांब ना बे अरे थांब ना बे लागला कुठं हो जरासं लागलाच का अरे बाबा आपलं पडीत पडन वाढ जाऊ दे मागू नये बाबा त्याला चाल घरी देत नाही मी देते असे काही देते मी पाहतो रा मग आपले पाईप आपले देते काय पाईप पाहिजे मला माय पाईप अरे घेऊन जा रे तुमचे पाईप 10 पाईप आहेत तुमचे घेऊन जा तेवढे अर्धे तुमचे अर्धे आमचे जा तिकडे. आता खोलो अरे वा तिकडे सर आवाज येऊ राहिला काय झालं इथं आमचे पाईप देऊ राहिले ते हेच पाणी देते तर आमच्या घरातलं पेरायचं राहिलं अजून मग आम्ही भाडं नाही करू मग पाईपच ना रे बा पाईप फक्त पाईपासाठी भांडणं करू राहिलं आहे ना आपल्याजवळ मी देतो तुला पाईप त्याची काही टेन्शन नको करू आजच लावतो जा हा ठेवू का आहे का तुमच्या हरी कामी नाही आता दांड ओढतो मी देजा मग किती वाजता येऊ न्याले आम्ही 4-5 वाजता आणून देतो तुम्हाला काही याचं काम नाही आम्ही आमच्या गाडी पहिला देता घेऊन येईन ना जगण्या जा भांडण नको करत काही नाही का आपल्या चिल्लर चाललं गोष्टीसाठी भांडणं करतं जा घरी का बे आता आपलंच तर पाणी राहिलं तू कोणाला देऊ राहिला यायला देऊ राहिला आपले पाईप जाऊ दे ना बाबा एकमेकाचे डोकसे फोडल्यापेक्षा एक दिवस आपलं मागून होईन जाऊ दे ना बाबा उद्या देऊन देऊ यायले आपण शांताना भाऊले मागू आहे ना त्याचं आता होते आलं त्याचं होत आता आपलं राहिलं अर्ध आणि तू लोकांना देऊन राहिला काय तुझ्या दिमाग आहे म्हणा बा कमाला जाते जाऊ दे ना रे बा थोडक्यात निभावलं ना काय करतं 2 दिवस आपलं लेट होईल शांताराम भाऊ देते ना आपल्याला मग आता लय प्रकरण अशी वाढत असते बा मग काय हे भानगड पुरत नाही ना जाऊ दे तिकडे जाऊ दे असं लेट होत जाते ना आपलं मग आता 2 दिवसानं काय त्याला 1 20 पिकते ना आपल्याला 10 पिकते काय फरक नाही पडत 2-3 दिवसानं चाल त्याला भेटू आपण चल शांताराम भाऊला भेटाले कबड्डी तुमच्याकडे 2 पाईप आहे का शिल्लक ते स्प्रिंकलरचे कायले पाहिजे कालच तर तुम्ही ते मोठा गट्टा घेऊन चालले होते तू झाबरू दे काल बाहेर होते का तुम्ही आम्हाला कल्ला करत जा तुम्ही काय नेता रेन काय ढमकं आम्ही तर तुमची नेली बी नाही तुला नाही समजत ते तुला बालबुद्धी आहे अजून
तू काय कर, पाईप आहे का पाईप पाहिजे ना, मग मला माहिती आहे ना कुठं आहे तो पाईप. आपले पाईप पुरे लावायला आहेत हो, एकही रिकामा नाही आपला पाईप. तर तुम्ही जा शांताराम भाऊजीकडे. शांताराम भाऊच्या वावरातलं पाणी होत आला आता. तिथं जा तुम्ही, त्याला म्हणा 2 नाही 4 मागा, देते ना तुम्हाला. नाही दिलं तर माय ना सांगता त्याला. नाही रे ते माणूस जरा खेकच कागज करते, देत नाही ते आम्हाला. ते कसं भरोसा नाही त्या माणसाचा आमच्यावर. ते मागते ते भरणं फुटलं तर ते त्याचेच तर पैसे मागते मला त्यानं. असं पाहिलं ना, काहीच चपला नव्हतं त्याचा गुंठ, तरी 40 रुपये काढले ना त्यानं. आता जर समजा एखादा पाईप जर फुटला तर ते आमच्यापासून 500 रुपये घ्यायचे बा. माय नाव सांगा त्याला, म्या सांगितलं म्हणा द्यायची. जाय देते दे, जाय जाय. टेकड्यावर सोडून नाही राहिलं ना पाणी, म्हणून आम्हाला 2च कमी पडले. राजा द्या राजा तेवढे, जाऊ द्या ना, तुमचं उद्या द्या ना मग. लय हुशार दिसून राहिले बे. माय चालू आहे ना पाणी तिकडे, त्या याच्यावर हिरीवर लावला ना माहिती चालू. याच्यात बंद पाडता का तुम्ही? हे मी इथं आता मोटर चेक करायला आलो आता. हे कॅनॉल काही सुट्टे काय सुट्टे आपली ओके करून ठेवा. चालू आहे ना माय पाईप. असं असते नाही. आम्ही तुमच्या लग्नात नाही किती धावायला होतो राजू. ते बकेट एक बकेट नाही जाऊ दिले आम्ही तुमची. मग इतकं सामान आण, हे आण, तिकडे नाही अन्नाचं नाही. आणि तुम्ही राजा आम्हाला 2 पाईप देत ना नाही हो. मोठे सांगून राहिले हे केलं आणि ते केलं. अबे का तुम्ही त्याला 2000 दंड पाडला बे मला. बोलायला लावून राहिले मला तुम्ही. काही त्या मेट्रोरातून वरे तोंड काढायचं काम होतं का? त्या पोलिसाला दिसत होते का तुम्ही? मग असेच तर झाले का तुम्ही मग फालतू? कसं आहे राजा, लग्न व्हायला लय गोड गोड बोले तुम्ही आम्हाला. कामं करून घेतले, इंधन फोडून घेतलं. आता 2 पाईप देत नाही. पाहून घेईन हो, पाहून घेईन हो. मग मग सांगा तुम्ही आम्हाला एखादं काम. तू तर धमक्यात देतो बा कोणाला मी. बरं तू काय कर, तू शांताराम भाऊले जाय, त्याला विचार देता का. नाही देत म्हटलं तर बा मी देतो. जा जाऊ दे, जा बरं. पहिले एक विचारून द्या फक्त. काय माहिती आम्हाला वावरात येऊ देते का नाही देते माणूस. मग काय तर पाहतो विचारून, दिले मग. नाही तर मग तुमच्याकडे येतो बा. हो सांगू राहिला आत्ताच. अरे थांब रे, ते बरं भेटले तुम्ही. का बे ते माझ्या लग्नाच्या बाबतीत ते फटाक्याचा ते हे होता खोका, ते कुठे आहे खोका? हा तुमच्या जोड दिला होता ना माहिती खोका? आपल्याला घाल बाबा, आमच्या जोड नाही त्याला ते. आम्हाला नाही माहिती बाबा ते. ते आम्हाला नका सांगू. काय बोलायला लावून राहिले का? घरी भुलवला का तुम्ही? त्या लग्नाच्या बाबतीला का एक फटाका नव्हता ते मागं, ते फुसफुस करेन ते फुटे नाही ते लवकर. एक फुटला म्हणून बरं झालं का ते? त्या एका फटाक्याने लाज राखली माझ्या लग्नाची. एवढं मोठं का आणून काही फायदा ते? आता मारते म्हणे मी आणतो म्हणे, नाही तर मी घेऊन येऊ राहिलो होतो. मारते म्हणे मी आणतो म्हणे. तू इथं सांगते मारता येतं झाले का? एवढ्या मोठ्या लग्नातले का एक फटाका फोडला का? जा जा आणा मागा द्यायले. काम कमी फोनावरच जास्त. ओय ओय बड्डे, ठेव रे बा आमचा मला गाला. बिजा कल 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 लावते माणूस. कोण टाकले हे पाईप? सरके टाकायचे ना हे. अशाने प्रेशर येत नाही का? फुटत नाही का पाईप? हा आता एल्बो नव्हता, काही नव्हता, भेंडाई नव्हता. मग काय करू मी? द्या नाही एखादा एल्बो आणून बरोबर लावून देतो मी. आता नाहीच तुमच्याकडे तर मी काय करू दिले? 7-8 ठिकाणी ते पाईप लिकीज आहे, जागजागी पाणी लिकीज आहे. ते मोटर मधून पाणी सांडते तिकडे. ते करा ना ते सारखं. इकडे पाणी काय येणार आहे? मग काय काय करा आम्ही? लिकीज आहे म्हणते लिकीज. हे असे जर पाईप आदरल्यावर लिकीज नाही होणार का काय? तिकडे प्रेशर येत नाही का त्याच्यावर? चालते सरके करते मी. बेंड आणतो एक, बाद शांतारामले मागतो. काही लेखाचे काम आहे तर नी रे. टप्पा झाला की लवकर बदलतो, नाही तर बसशीन फोनावर अर्धा घंटा. चाललं पाणी वाया जाऊ राहिलं तिकडे. हो ना, आलोच मी 2 मिनिटात आता. गेली आता पिढा गेली एक खेपची. चला लावा फोन आता. हा बोल रे बा, गेली पिढा गेली एक खेपची. मला गेली आता. बोल अर्धा घंटा टेन्शन नाही. बोल आता. अरे शांताराम भाऊ, झालं वाटतं नाही का पाणी देणं तुमचं? झालं असं तर मग म्हटलं एक काम होतं बा. बस एवढा हे एक टप्पा लागला की बस झालं आपलं कामच झालं. बस ओके ओके. ते खोल फिटिंग काय करून राहिलं म्हणलं, पाना घेणं घेऊन. ते काय काय चालू आहे तुमचं? नवजल बीजा स्तरात देऊ राहिलं नाही. काय घुसलं काय माहिती त्याच्यात नाही. पाणीच नाही फेकू राहिलं ते बरोबर असं. पाय मग मागून पाय द्यायले. जर भेटलं तर भेटलं, नाही तर मग पाहते अजून दुसऱ्याकडे. आता एक टप्पा झाला की बस आपण उचलून घेऊन जाऊ हे सगळे स्प्रिंकलर पाईप हे ते सबन. बस जाय तिकडे. पाय ना आताच म्हणून घे दिले. अजून कोणी गिराईक लागायचं आहे म्हणते येईल म्हणा, आम्हाला पाहिजे म्हणा. हरभरा लस बसला पण तुमचा नाही असं म्हणजे पहिलीच पेर आहे ना तुमची. सगळ्या गावाची आंधीची आहे राजा. तुम्ही कसं पुढेच राहता बा सगळ्यात. काय लस बसला ठा बसला असा, म्हणजे बेरलं नाही काही नाही असं, म्हणजे पुराच्या पुरं बियाण निघालं नाही का? हिरा मागं नाही राहा लागत ना. काही लोक आता वाया सुरू आहेत सांगा. काही पेरा काही हरभरा यावधी आहे नाही का? मग उली घाटर येते ते. मग काय आपलं पाहिजे कसं आहे, आपलं आधीच काम असते. हो तसं नाही ना. काही लोकायला कसं पराठा काढल्यावर हरभरा काढा लागते. आता तुमचं सोयाबीन होतं म्हणून ते आता आपापली मजबुरी आहे त्याच्यात. तसं नको म्हणू ना. त्याला चढती दे ना तू. पडती नको करू ना द्यायची. चढूनच द्यायचं त्याला. हो तर भेटन का? तू कधी मागं नको ओढू ना. आता का नवा आणता का स्प्रिंकलर सेट? धकते तर धकू देऊ ना आता सध्याच. तुम्ही कसं दूरदृष्टी आहे. हो म्हणजे पुढचं तुम्ही बरोबर स्वस्ता. हो मग तसं तुम्ही तसं करता म्हणूनच तुम्हाला उत्पन्न होते का नाही. हे लोक कसे चालले आपले पाखराला पाणी घेऊन साऱ्या गावाच्या मागं. काही डिसेंबर महिन्यात काही जानेवारी महिन्यात गहू पेटतात. सांगा आता काय होईन ते. हा बोट उंबी नाही फेकत ते गहू. तुमचं बरोबर आहे. तुमचं म्हणजे तुमचा हातच नाही पकडू शकत कोणी. हो आपलं कामच तसं आहे मग. मग हरभऱ्याला जास्त पाणी नाही द्यायला वाटते नाही का? कमी दिलेलंच बरं राहते म्हणते, असे म्हणते बा लोक काही. तर मग आता समजा तुमचा आज टप्पा टपते समजा, तर मग हे पाईप रिकामेच आहे तुमचे नाही का? आता 8-15 दिवस. आता 15-20 दिवस पाणी द्यायचं कामच नाही ना रे. गल केलं ना आपण आता. आला आता कचाट्यात आला आता. मागता येईल लवकर आता.
मग आता 15 दिवस रिकामा आहे तर द्या ना आम्हाला हे पूर्ण पाईप हे शेट आमच्या भटाईच्या वावरात लावून देतो तुराच्या. जमत नाही का ते काय हातानं पाणी द्यायला बिचा कटा येऊ राहिला. हे कसं पटपट लावून द्यायला आपला की झालं काम आपलं. देता का मग काय म्हणता मग? बापाला का नसच पकडली आहे ना तर बरोबर. आता नाही म्हणता येत नाही कामाचे पोट्टे आहेत नाही का. बरं देतो की तुम्ही पण कसं मी म्हणतो मागाचं काम नाही पडलं पाहिजे. आणून द्यायचं पटकन काम झालं की आणून द्या. फोडफाड करू नका ते. जसं नेलं तसंच आणून ठेवतो आम्ही बस. फक्त आमचं एक पाणी निघालं की झालं. मग आम्ही आणतो आमचा शेड बा. बरं येऊ का मग 4 वाजता होईन तुमचं नाही का? 4 वाजता मग घेऊन जातो आम्ही सगळे दप्तर. गाडी पहिला अंदर नका आणू. हरभरा पेरायला आहे. ते हरभऱ्यातून आणसान गो तिकडे बाहेर ठेवा तिकडे रस्त्यावर आणि इथून नेजा मग ते उचलून. हो ना हो. आता तेवढे समजत नाही का आम्हाला. तर ठीक आहे मग या मग. अरे शांताराम मी काय म्हणत होतो एक नवजल पाहिजे होतं आपल्याला. तू या ते शिल्लक आहे ना ते पळायलाच आहे का नाही. दे बरं ते मायाला कमी पडून राहिलं थोडंसं जरा ते एक बिघडलं माय. हो आणून देजा पण हो आहे ना आहे देतो देतो. हे चांगलं वाटू राहिलं मला. हो नवीन आणले वाटते नाही का. नवीनच सेट आणला वाटते तो. कुठं करता लय झाले मागच्या वर्षी म्हणून पटकन घेऊन आलो. फक्त कसं मी म्हणलं आणून देजा म्हणजे मागाचं काम नको पडू. बस झालं की आलोस. काही जास्त टाइम नाही लागत. बस काय आपलं एवढं एक टप्पा मारला की बस येतो महिन्याभर येणं आता. अरे बा हे एक गेलं की एक येऊ राहिले. काय काय अरे बा काय पाहिजे तुम्हाला आता. म्हणलं 2 पाईप आहे का म्हणलं शिल्लक. आमच्या ह्याच्याने 2 पाईप कमी पडून राहिले. म्हणलं देसान तर पाहा. काय मला तर काही समजूनच नाही राहिलं. काय अथारी लागली का काय लागली का. मी काय मोठा सदन कास्तकार वाटू राहिलो लोकायले तर. जे ते इकडे कोणी मध्ये स्प्रिंकलरचा शेड देऊन द्या. कोणी मध्ये मला बेंड पाहिजे. कोणी मध्ये ते पाईप पाहिजे. कोणी मध्ये नवजल पाहिजे. काय 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 म्हणजे काय सर्व वाटपच करू का. नाही आम्ही मागत नव्हतो ना हो. त्या टेकड्यापर्यंत पोहोचून नाही राहिला पाणी म्हणून मागू राहिलो. आम्ही काय फक्त 2च पाईप. आम्हाला फक्त 1 घंट्याचंच काम आहे हो. 1 घंट्यात वापस आणून देतो आम्ही. म्हणलं आता 3 घंटे लई नाही म्हणलं मारून घ्या म्हणलं तेवढं. पाहा ना देसान तर 2 असं शिल्लक. काय बुवा आता काय आता कोणाला नाही म्हणा आता न्या ते बेंड न्या हे न्या सबन न्या घेऊन जा. पावड पाहिजे का पावड देऊ. हो रे पावडा नव्हतंच आमच्याजवळ. दे जा पावडे द्या. झालं बाबा झाबरून दिले आपल्याला पाईप नाही का. हो नाही तर आपलं राहिलं होतं 8 दिवस आता. तू येत नको जाऊ आता. हा आता ते शाळा सुरू राहिल्या तू ते 1 तारखेपासून. आता अजिबात यायचं नाही वावरात नाही. आता शाळेच्या मागं लाग जरा. ना जास लागते ना आता आम्हाला 1 डिसेंबर पासून आता सुरू लागली आमची शाळा. आता माझं मोठी वही बी आहे. मोठी वही दिली मला त्या साहेबांना. आपण कापसाला गेलो तिकडे. मला वहीचं काम नाही आता काहीच नाही. आता मस्त 1 वर्षापूर्वी एवढी मोठी वही दिली मला. आज पाईप लावून देऊ बस. संध्याकाळी सुरू केलं की बस रातच्यानं मी जागल काढतो आणि एवढं पाणी काढूनच घेतो आता. त्याबरोबर येते आता मागून पाईप घेऊन. बस सगळे आले की बस जोडजाड केले की बस सुरू. देवले ते शिवल्या तर पाणी देऊ राहिला वावरात नाही त्या स्प्रिंकलर शेडनं. हे कोणाचा आणला तो नवीन आता. त्या कोणाला मागितला रे बा आता. शिवल्या म्हणे मी देत नाही म्हणे. जेवण ते करून घ्या म्हणे. मग आता काय करता ते झाबरू म्हणे घेऊन जा म्हणे बा माय आहे म्हणे शिल्लक. तर मग मी त्याच्या वावरातले घेतले आता ते येऊ राहिले घेऊन मागून. काय रे झाबऱ्या पाय स्वतःच्या लोकांना देते ते आम्हाला मागायला येते. वा रे वा. ते झाबरूचं झालं का पाणी सगळं मग म्हणून दिले वाटते तुला नाही. बहुतेक झालं असेल ना. हो झालं असेल म्हणून दिले असेल आपल्याला. हो झालं असेल. नाही घेऊन जा. वा रे दुनियादारी नाही का. बापा स्वतःचे भाऊ स्वतःच्या भावाला देत नाही तर 2 पाईप. आणि हे परका आपला झाबऱ्या स्वतःचं राहू दिलं आणि लोकांना देऊन राहिला. वा रे वा.